20 डिसेंबरला सावद्याजवळील पिंपरूड रस्त्यावर झालेल्या कार दुर्घटनेत रायगडचा जखमी युवक गणेश भोईचा काल जळगाव येथे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला। यामुळे या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या युवकांची संख्या आता 4 झाली आहे। 20 डिसेंबरला पहाटे पिंपरूड सावदा रस्त्यावर झालेल्या या भीषण कार अपघातात रावेरचे शुभम सोनार, जयेश भोई आणि मुकेश रायपूरकर हे 3 युवक मित्र जागीच ठार झाले होते। तर गणेश भोई हा अन्य 2 मित्रांबरोबर गंभीर जखमी झाला होता। तो जळगावच्या खासगी रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचार घेत होता, मात्र त्याची प्रकृती चिंताजनकच होती। अखेर काल दुपारी त्याचे दुःखद निधन झाले। काल रावेरला सायंकाळी उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। गणेशच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची असून त्याला पत्नी आणि 2 वर्षांचा लहान मुलगा आहे। त्याची बहीण विवाहित असून त्याचे आई वडील फुटाणे शेंगदाणे विक्रीचा परंपरागत व्यवसाय करतात। त्याच्या घरी त्याचे वृद्ध आजी आजोबाही आहेत। गणेश या घरातील करता करविता आणि कमवता युवक होता। आठवडे बाजारात शेंगदाणे फुटाण्याची दुकान लावण्यासाठीही तो आई वडिलांना मदत करत असे। अलीकडे त्याने फोटोग्राफीचाही व्यवसाय सुरू केला होता। तो एक उत्कृष्ट फोटो एडिटर होता। फोटो अल्बम डिझाईनचे काम तो इतके सुंदर करी की अन्य राज्यातून आणि विदेशातूनही त्याच्याकडे काही कामं येत। त्याच्या आकस्मिक निधनाने फोटोग्राफी क्षेत्रातील एक कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे। त्याच्या मित्रमंडळीत अत्यंत मनमिळावू आणि इतरांना मदत करणारा अशी त्याची ख्याती होती। त्याच्या या आकस्मिक निधनाने गणेशचे सारे मित्र शोकसागरात बुडाले आहेत।